या घराची किंमत किती असेल मला जरा कमेंट करून सांगा. तर हे गावी घर आहे बोदवडला. ॲक्च्युली हे घर माझ्या बहिणीचं आहे. आताच बांधकाम झालेलं आहे. थोडंसं बाहेरून तिने प्लॅस्टर वगैरे केलेलं आहे, कलरचं काम केलेलं आहे. कारण आता मुलगा पण मोठा होतो आहे, मुलगी पण मोठी होते. म्हणजे मुलगी अजून तशी लहानच आहे, 10वीलाच आहे. आणि मुलगा तो त्याचं स्वतःचं गॅरेज आहे, प्लस हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. एखादी चांगली मुलगी भेटली तर नशीबच निघेल पोराचं, बरोबर की नाही. म्हणून म्हटलं चला घराचं बांधकाम करून घ्या. असं पण लोक आजकाल, मुली तर भरपूर आहे, पण मुली द्यायला थोडंसं लोक नाकच मुरगडतात. लोकांना कसं आहे, शेती पण पाहिजे, मुलगा शहरात पण पाहिजे, पण मुलगी शेती पण करणार नाही आहे आणि त्याला नोकरी पण पाहिजे. असे चोचले धंदे निघालेले आहेत आताच्या मुलींना. खरंच काय बाबा, ते जुनं होतं ना तेच बरं होतं. म्हणून आताचे मुलं आहेत ना ते असेच रंडवेच राहणार आहेत मला वाटतं. खरंच किती 30-32 वर्षाची मुलं झालीत, मुलांना मुली भेटतच नाहीत, लोक देतच नाहीत, का माहीत नाही. लोक खूप जाम बेकार आहेत. भरपूर मुली आहे हो गावाला. आपण म्हणतो मुली नाही, मुलीचा शॉर्टेज, असं काय नाही. खूप मुली आहे गावाला, पण ना लोक देत नाही. लोकांना सगळं चांगलं पाहिजे, नोकरी पाहिजे, सिटीमध्ये राहणं पाहिजे, खेड्यागावात पण राहणार नाही, शेती पण पाहिजे. मग तुम्ही शेतात तर जाणार नाही, मग शेती कशाला पाहिजे. नुसता नावाला पाठीमागे धब्बा शेती पाहिजे, की तुम्हाला शेती उतरून घेऊन जायची आहे कुठं. काय लोक असतील आणि काय नाही. एवढा चांगला पोरगा, एवढं चांगलं घर बांधलेलं आहे. हां, आता याच्या लग्नाची आम्ही तयारी करतो आहे. आता ह्याला ना मुंबईचीच पोरगी करून घेऊन जायची आहे. मुंबईची पोरगी बिचारी काम तरी करेल घरातलं. गावाकडच्या पोरी आता काम करत नाही. गावाकडच्या मुली खूप आळशी झाल्यात. सगळं त्यांना चांगलं पाहिजे, मोबाईल पाहिजे, फिरायला कधी बघितलेलं नसतं, मग ते भेटलं की त्यांना मोठा गड जिंकल्यासारखं वाटतं. आणि मुंबईच्या मुलींनी सगळं बघितलेलं असतं, सगळ्यांतून ते गेलेल्या असतात, त्यांच्यामुळे त्यांना काही विशेष वाटत नाही. म्हणून म्हटलं आता बहिणीच्या मुलासाठी ना एक मुंबईची मुलगीच बघावी, जेणेकरून त्याच्या आयुष्याचं सार्थक होईल, बरोबर की नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट